पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषी संत भुसरकर महाराज की जय। ग्राम गीता देवी की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभं मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। वाल्मीकिवंशविख्यातं ज्ञानवैराग्यशालिने राष्ट्रसन्तशिष्याय सामदाक्षेत्रवासिने भवबन्धनहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः भुक्तिमुक्तिप्रदातारं श्रीभूसरकर ऋषिं नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। लटिका तो प्रपंच एक हरिनाम साच हरिविन आहाच सर्व इंद्रिये। लटिके ते मौन भ्रमाचे स्वप्न हरिविन ध्यान नश्वर आहे। लटिकिया व्युत्पत्ती हरिविन करीती हरी नाही चित्ती तो शव जाणा। तुका म्हणे हरी हे धरीसी निर्धारी तरी तू झडखरी जाशी वैकुंठाशी। परमपूजनीय श्री गुरुदेव भगवत रूप श्रोतृगण श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी, आपल्या या ब्रह्मपुरी नगरीमध्ये ज्याचं वर्णन कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांचं स्तुती करत असताना सुदामदादा सावरकरांनी असं केलं आहे। प्रणवाच्या शिखरी अर्धमात्रा चंद्रपुरी ब्रह्मपुरीच्या परिसरी लीलावही विहारी नित्य तू। मी या अगोदरही याच्यावर बोललो आहे की हे जे ब्रह्मपुरी नगरी आहे हे चंद्रपूर जिल्ह्याचे आहे। म्हणून प्रणवाची शिखरी अर्धमात्रा चंद्रपुरी। प्रणव आहे ना ओंकार, त्याची अर्धमात्रा, त्याला सर्वसामान्य ग्रामीण लोक अर्धा चंद्र म्हणतात। तसं हे चंद्रपूर आहे आणि त्या चंद्रपुरातलं वर असलेला पूर्ण बिंदू जे केवळ ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, ते म्हणजे हे ब्रह्मपुरी आहे असं आमच्या सुदामदादांनी वर्णन केलं आहे। अशा या ब्रह्मपुरी नगरीमध्ये लाखांदूरचे भैया जे आहेत ना, आताही त्यांचं इथं कॉलेज आहे त्यांच्या नावानं, मदन गोपाल भैया, त्यांनी चातुर्मास्याचं या ब्रह्मपुरीत आयोजन केलं होतं 1985 मध्ये। त्यांनी एक पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे 1985च्या, पण राष्ट्रसंतांच्या हयातीमध्ये 1900 मला साल सांगता येणार नाही, निश्चित आठवत नाही आता, इथं 1958 मध्ये भैयाजींनी इथं चातुर्मास्याचं आयोजन केलं होतं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी इथं चातुर्मास्य वर्ग घेतला होता।
त्याचा तंतू हाताशी धरून पूज्य श्रद्धेय डॉक्टर काकांच्या आणि श्रद्धेय बंदाताईंच्या कृपाशीर्वादानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या, सर्वांवर मातृवत प्रेम करणाऱ्या आचार्या सौ सविताताई खरवडे आई यांनी हा उत्सव सुरू ठेवला आहे. योगायोगानं हे या उत्सवाचं 11 वर्ष आहे आणि आज एकादशी आहे. या 11 वर्षाच्या एकादशीच्या दिवशीच्या या प्रवचनाचं सद्भाग्य मला लाभलं. आधीच 12 वाजले आणि कायद्यानुसार 12:30पर्यंतची वेळ आहे. परंतु माझा नियम असा असतो की पत्रिकेत जो वेळ दिला आहे, 1 तास असेल 2 तास असेल, तो वेळ माझं बोलणं सुरू झाल्यापासून सुरू होतो. त्यामुळे निश्चिंत बसा, आज एकादशी आहे. ज्या ग्रंथाचा आपण अभ्यास केला, हा ग्रंथ ज्यांचं वर्णन घनापाठी दशग्रंथी ब्राह्मण वाघोलीकर रामेश्वर शास्त्री भट्ट यांनी असं केलं आहे की तुका विष्णू नाही तुझा, किंवा तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, अशा श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा गाथा आहे. या गाथ्याचं वैभव मी थोडंसं 1-2 मिनिटात सांगतो आणि मग आपल्या हा जो 1545 क्रमांकाचा अभंग आहे आपला, त्याचं थोडंसं होईल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं वैभव असं आहे. सर्व मंडळी, आपण मोठी मोठी मंडळी आहे आमची, शास्त्री जे आहेत म्हणजे स्वर्गातून आले. मी स्वर्गातून आलो, अमरावती. तुमच्या समोर बोलून आमच्यासारख्यानं काय बोलायचं, पण समर्थ असं म्हणतात की व्याघ्र सिंह भयानक तयांशी पाहुनी भयभीत लोक, परंतु तयांची पिले निशंक तया बोलणे खेळली. तसं मी तुमच्यासमोर बोलतो. तसंही तुमच्या सर्वांच्या दृष्टीनं पत्रिकेचा विचार जर केला तर मी पिल्लूच आहे असं. पण जगद्गुरूंच्या गाथ्याचं वैभव असं आहे, आपल्या सर्वांना परिचय आहे की प्रस्थानत्रयी म्हणून जे आपण मान्य केलेली आहे त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहे. 555 सूत्रे आहेत, व्याससूत्रे आहेत. आणि त्याच्यावर भगवत पूज्यपाद जगद्गुरू शंकराचार्यांनी एक भाष्य लिहित असताना सुरुवातीला अध्यास भाष्य लिहिलं आहे. आपण सगळे त्याचे अभ्यासक आहात. ते अध्यास भाष्य खूप मोठं आहे. परंतु जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं वैभव असं आहे की त्या अध्यास भाष्याचा पूर्ण सारांश एका चरणामध्ये सामावलेला आहे. रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. संपूर्ण अध्यास भाष्य या एका चरणामध्ये तुकाराम महाराजांनी गुंडाळून ठेवलं. एवढंच नाही, त्याही पुढे थोडं सांगतो. याच गाथ्यामध्ये एकाच चरणामध्ये ब्रह्मसूत्र, भागवत आणि योग वासिष्ठ 3 ग्रंथांचा विषय एकाच चरणात आहे. हे तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य. भक्ती ते नमन भागवत, वैराग्य तो त्याग योग वासिष्ठ आणि ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ब्रह्मसूत्र. हे 3 ग्रंथ एका चरणामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सामावून घेतले. किती वैभव. दुसरी गोष्ट,
आमच्या या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथ्याला वेद म्हणतात, पंचम वेद, 5वा वेद म्हणतात. पण मी त्याचा विचार केला, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी, अपितु लक्षण प्रमाणाप्या. नुसतं प्रतिज्ञा सगळे करतात, तुकाराम महाराजांचा गाथा वेद आहे. मी थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला, मला जे सुचलं थोडंसं ते मी सांगतो. छोट्याशा बुद्धीत आलेला छोटासा विचार आहे, तुम्हाला पटला तर ठीक. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा वेद म्हणत असताना गाथ्याचं आणि वेदाचं सादृश्य जुळलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये 4-5 प्रकारानं सादृश्य जुळवता आलं पाहिजे. एक मंत्र सादृश्य आहे पहिला भाग. वेदामध्ये मंत्र आहे, गाथ्यामध्ये सुद्धा आहे. वेदामध्ये कौशिकोपनिषदामध्ये हरे राम हरे कृष्ण हरे राम आहे ना मंत्र. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये सुद्धा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे वेदामध्ये मंत्र आहे आणि गाथ्यामध्ये मंत्र आहे, म्हणजे वेदाचं आणि गाथ्याचं मंत्र सादृश्यानं ऐक्य झालं. या पुढे वर्ण सादृश्य आहे. अक्षर असतात वेदामध्ये आलेले आणि गाथ्यामध्ये. वेदामध्ये असं म्हटलं आहे, अणोरणीयान महत्व महिया, श्रुती आहे, कठोपनिषदात काही. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये काल आपण त्याच्या मला वाटतं प्रवचन ऐकलं, अणुरेणुया थोकडा आणि तुका आकाशा एवढा. हे वर्णसादृश्य गाथ्याचं आणि वेदाचं आहे. अर्थसादृश्य आहे वेदामध्ये आणि गाथ्यामध्ये. शब्द जरी वेगळे असले तरी अर्थसादृश्य आहे. वेदाने म्हटलं आहे यतो वा इमानि भूतानि जायन्ते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या गाथ्यामध्ये आला आहे आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता, आणि पुढे परसवला विश्व तोची सर्व होय जाणता. हे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं गाथ्याचं आणि वेदाचं अर्थसादृश्य आहे. दुसरी गोष्ट, चौथा भाग आहे फलसादृश्य. त्याचं आणि याचं फळसुद्धा. वेदाचा जर विचार केला तर वेद हे अज्ञानाचा नाश करतात. कारण विद म्हणजे जाणीव, जाणणे म्हणजे ज्ञान, म्हणजे ज्ञान आहे म्हणजे अज्ञानाचा नाश आहे. किंवा वेदाचं पठण जरी झालं तरी पाप निवृत्ती होते. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा सुद्धा अज्ञानाची निवृत्ती करणार आहे. आणि त्या गाथ्याचं जे पठण जर झालं तर आपल्या वाक दोषाचं शालन होते. म्हणजे पापाची निवृत्ती हे त्याचंही फळ आहे. आणि गाथ्यातच म्हटलं ना, जळतील पापे जन्मांतरीची, हे सादृश्य आहे. आणि 5वा आहे उत्पत्ती सादृश्य. वेदाच्या बाबतीत असं म्हटलं आहे की यस्य निश्वासित त्या आहे ना, परमात्म्याच्या श्वासातून वेदाची उत्पत्ती, परमात्म्यापासून वेदाची उत्पत्ती झाली. परमात्म्यापासून वेदाची उत्पत्ती झाली हे आपली मान्यता आहे. कोणी माना नका मानू, आपण मानतो. गाथ्याचा जर विचार केला तर आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे वाघोलीकर रामेश्वर शास्त्री भट्ट असं म्हणतात की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. किंवा तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की तुका म्हणे माझी कोणी वधविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमचिया विठ्ठले. म्हणजे गाथ्याची सुद्धा उत्पत्ती कुठून आहे? बोलविता ध्वनी
म्हणजे उत्पत्ती सादृश्य आहे. या 4-5ही प्रकारानं गाथ्याचं आणि वेदाचं सादृश्य आहे. दुसरी गोष्ट, एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि मग आपल्या अभंगाचं चिंतन करण्याचा थोडा प्रयत्न करतो. वेदामध्ये लघुवाक्यवृत्ती आहे ना, त्याच्या आचार्यांच्या लघुवाक्यवृत्तीवर भाष्य लिहिलं आहे हंसराज स्वामींनी. ते म्हणतात वेदांचे महावाक्य 4 वाक्य आहे. ऋग्वेदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म असं एक महावाक्य आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, हे त्या महावाक्याचा ध्वनी जगद्गुरूंच्या या गाथ्यातील या चरणातून आपण पाहू शकतो. यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी हे एक महावाक्य आहे. जगद्गुरूंच्या गाथ्यामध्ये मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, हे त्या महावाक्याचा ध्वनी याच्यात प्रतीत होतो. आणि सामवेदामध्ये तत्वमसी अत्यंत महत्त्वाचं महावाक्य आहे छांदोग्यात. त्याच्यामध्ये देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, हे जगद्गुरूंचं महावाक्य आहे, तत्वमसी महावाक्य. आणि अथर्ववेदामध्ये अयमात्मा ब्रह्म, त्याचा ध्वनी जगद्गुरूंच्या गाथ्यात आहे. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. असा हा जो गाथा आपण अभ्यासला, याचं मी थोडंसं या गाथ्याचं वैभव सांगितलं, या गाथ्याची उंची सांगितली. अशा या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला हा 1545 अभंग गुरुदेवाच्या कृपेनं माझ्या वाट्याला आलेला आहे. मी त्याचं फारसं काही चिंतन न करता आणि प्रामुख्यानं तो अभंगही पाठ न करता तुमच्यासमोर बसला. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी काय विचार सांगितला तर थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न करू. वारकरी संप्रदायाचे अध्वर्य ब्रह्मविभूत खंदारकर महाराजांनी जो अर्थ केलेला आहे, त्याचा थोडासा आधार घेतच मी थोडक्यात बोलतो. वेळही आपल्याजवळ थोडा कमी आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की लटिका तो प्रपंच एक हरिनाम साज. आपण सर्व लोक हे परमार्थ जाणणारे आहे, परमार्थ करणारे आहे. परमार्थ करणारे खूप आहे, पण जाणणारे नाही. आपण जाणीवपूर्वक परमार्थ करणारे लोक आहोत. आणि परमार्थाचा जर विचार केला तर श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी परमार्थाचं एक सारांशच काढून दिला आहे. परमार्थ करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं, फक्त 3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. जास्त गोष्टी समजून घ्यायच्या नाही आहे. 3 गोष्टी समजून घेण्याकरता सर्व विचार आहे, सर्व ग्रंथ आहे. काय 3 गोष्टी आहेत? ते 3 गोष्टी अशा आहेत की आचार्य म्हणतात यदुत्तम ग्रंथ कोटी. काय श्लोक आहे ना, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुत्तम ग्रंथ कोटी. आणि काय सांगतो? कोट्यावधी ग्रंथाचं सारांश अर्ध्या श्लोकात सांगतो म्हणतात. काय सांगतात? ब्रह्म सत्य, जगत मिथ्या आणि जीव ब्रह्मेव नाम. 3 गोष्टीवर आपला सर्व परमार्थाची मदार आहे. आणि जगद्गुरू तुकाराम महाराज इथं तेच सांगतात, ज्याला आपण विवेक म्हणतो. विवेक म्हणजे काय? आचार्यांनीच व्याख्या केली आहे. नित्यत्वेकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्वम अनित्यम अयमेव नित्य अनित्य वस्तु विवेकः.
त्याला विवेक म्हणतात. हा विवेक सांगतात महाराज. ते म्हणतात की लटिका तो प्रपंच एक हरिनाम साज. हा जो सगळा दिसणारा प्रपंच आहे, मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. हा दिसणारा जो सर्व दृश्य सांभार आहे, हा सगळं प्रपंच आहे. प्रपंच पंचमहाभूतापासून प्रकर्षाने निर्माण झालेला आहे, त्याला प्रपंच म्हणा. हे लटका आहे. लटका म्हणजे खोटा, मिथ्या. कसं आहे? एक नियम आहे आपला. जे सत्य असतं त्या सत्याची व्याख्या अशी केली आहे की त्रैकाल्य अबाध्यत्वम सत्यत्वम. जे सत्य असतं ते तीनही काळात असतं. ज्या सत्स्वरूपाचं वर्णन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, पहिले भी मैं था, आखिर भी मैं हूँ, सभी है गायब, अभी फिर भी मैं हूँ. मैं एक ऐसा हूँ, मुझमें न फर्क है, मेरा खेल है ये मैं जानता हूँ, आशा निराशा के बस में नाही. हे असं जे सत्स्वरूप आहे, हे तीनही काळामध्ये आहे. तीनही काळामध्ये म्हणजे भविष्य काळातही आहे, भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे. सकाळी होतं, दुपारी आहे, संध्याकाळी आहे, हिवाळ्यात आहे, पावसाळ्यात आहे, उन्हाळ्यात आहे, सगळंच आहे. तीनही अवस्थेमध्ये काय, जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये सुद्धा ते आहेत. ते सत्य आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे परिवर्तन होणार आहे ते मात्र काय आहे, ते सत्य नाही, ते मिथ्या आहे. या जगताचा जर विचार केला, हे जग कसं आहे? ग्रामगीतेत महाराज म्हणतात, या जगाची बदलती स्थिती, जगाची नित्य बदलती स्थिती, आज कोणती उद्या कोणती. हे जग परिवर्तनशील आहे. किती महाराजांचं एक भजन आहे, जग सत्य असत्य ही क्या कहना, परिवर्तन इसका है पल पल, पीछे था कहीं अब वह न दिखे, पर दिखता है सारा छलबल. असे ही जग परिवर्तनशील आहे. या जगताचा विचार जर केला, आपल्या सर्वांचा अनुभव सांगतो. शास्त्र ग्रंथ काय सांगतात नंतर पाहू. आपला अनुभव सर्वांचा. आपल्याला जागृतीमध्ये जगत दिसते, सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याला आपलं दृष्टांत दिला गाढ झोपेचा. त्या अवस्थेमध्ये ह्या जगताची प्रतीती येते काय आपल्याला? अज्ञानच आहे तिथे. सुषुप्तीमध्ये जगत आपल्याला भासत नाही, दिसत नाही. दुसरं, जे काही लोक समाधीमध्ये योगी करी समाधी रंगोनी आत्मरंगी महाराज म्हणतात, त्या योग्यांना समाधीकाली जगताची प्रतीती आहे का? नाही. सुषुप्तीमध्ये जगताची प्रतीती नाही, समाधीकाली प्रतीती नाही. दुसरी गोष्ट, मूर्छा किंवा एखादा फार भयानक अपघात झाला, तो कोमात गेला. तो कोमात गेल्यानंतर त्याला जगताची प्रतीती आहे का? नाही. चौथी गोष्ट, ऑपरेशन करताना त्याला इंजेक्शन देतात, त्याला काही त्यावेळेस जाणीव होत नाही, त्याचं शरीर बधीर होऊन जाते तो भाग. त्या काळामध्ये त्याला जगताची प्रतीती आहे. याचा अर्थ या दोन चारही कालामध्ये जगताची प्रतीती होत नाही. यावरून हे सिद्ध होते की जग हे कधी असते आणि कधी नसते. पण आपला नियम आहे की जे सत्य आहे ते तीनही काळामध्ये असते, कायम असते. आणि हे जग या काळातील हे कायम राहत नाही. हे आता आपण पाहिल्याप्रमाणे हे या काळामध्ये या जगताची प्रतीती होत नाही. याचा अर्थ हे जगत सत्य असू शकत नाही. हे एक भाग झाला. दुसरा भाग,
हे जगत जे झालं हे अज्ञानामुळे आपल्याला या जगताची प्रतीती आहे, किंवा हे जगताची निर्मिती म्हणा तुम्ही कशातून आहे? अज्ञानामुळेच आहे. याचं मूळ कारण अज्ञानच आहे. आणि याच्या बाबतीत संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मूळ अज्ञानाची तव लटिके, नाही का? मूळ अज्ञानाची तव लटिके मा तयाचे कार्य हे केतुके म्हणून संसार रूपू सतुके वावोची का. ज्या अज्ञानाचं कार्य हे अज्ञान, ज्या जगताचं कारण अज्ञान हेच अस्तित्वात नाही. ज्ञानेश्वर महाराज तो अमृतानुभवात म्हणतात, अरे तू काय अज्ञान अज्ञान म्हणतो, आमचं ज्ञान जर नसतं तर तू तो लावला कुठं असता. आमचं ज्ञान जर नसतं तर तू तुझा त्याच्या समोर लावून जे अज्ञान सांगतोस ते लावला कुठं असता. ते अज्ञानच खोटं आहे. अज्ञानाची सिद्धी प्रमाणानं होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग जे अज्ञानच लटक आहे, त्या अज्ञानामुळे जर हे भासणारं असेल हे जगत, तर हे तरी सत्य असू शकते का? शक्य नाही. म्हणून हे जग असत्य आहे, मिथ्या आहे. पण एक प्रश्न उत्पन्न होतो की हे जग जर मिथ्या आहे, खोटं आहे, तर आम्हाला खरं का वाटते? अनेक कारणं सांगता येतील. महत्त्वाचं कारण की हे जग नित्य आहे, पण प्रवाह रूपाने, आणि त्याला आम्हाला ते जग असत्य वाटत नाही किंवा नष्ट झाल्यासारखं वाटत नाही. याला काय कारण? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेगातिशयो. इथं ती जी भूल पडते आम्हाला, त्याला काय कारण? वेगातिशय, वेगाला. याच्यामध्ये परिवर्तन चालू आहे. इंदुरीकर महाराज आहे ना, त्यांचं बाकीचं काही मी बोलत नाही, ते बोलत असतात नेहमी की सुपाऱ्या खाणारे संपले, पण सुपारी सुपारी खाणारे संपले, पण सुपारी आहे. पण सुपारी तीच आहे का? पुढे ते सुपारी संपली, पण दुसरी सुपारी. आमचे पंजोबा होते गुलाबराव काळे, ते गेले, गोविंदराव काळे आले. गोविंदराव काळे गेले, भास्करराव काळे आले, ते गेले. आता मी माझा भाऊ आहे, पुढील प्रकार देव झाले, नाही का? असं हे प्रवाह रूपानं चालू आहे. म्हणून आपल्याला खरं वाटतं, सत्य वाटते. असा हा एक भाग आहे. आणि म्हणून प्रपंचाचा किंचितही अनुभव नसलेला मी तुम्हाला सांगतो, हा प्रपंच खोटा आहे. आणि पुढे महाराज म्हणतात, एक हरिनाम साच. मग प्रपंच लटिका प्रपंच आहे, पण मग साच खरं काय आहे? तर खरं फक्त हरीचं नाम आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, निस्सार संसार सार हरिनाम साधका विश्राम देता आले, नाही का? हरिनाम फक्त सार आहे. आणि पर्याय म्हणजे हरिनाम आणि हरी, कारण आपलं वेदांत परंपरेमध्ये नाम आणि नामीचा अभेद मांडला. म्हणून जसं आपल्या परमात्म्याचं वर्णन करताना आपण म्हणतो की आपला परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. तीच गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की त्या परमात्म्याचं जे नाव आहे ना, ते नावही सुद्धा कसं आहे? तुकाराम महाराज म्हणतात, सत्य साच खरे नाम विठोबाचे खरे. सत्य म्हणजे सद्रूप आहे, साच म्हणजे चिद्रूप आहे, आणि खरे आहे म्हणजे आनंद रूप आहे, सच्चित आनंद. आणि परमात्मा कसा आहे?
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणून आमचे सुदामदादा असं म्हणत होते की नाम असं म्हटलं की फक्त नाम नाही, नाम आणि रूप दोन्हीचा विचार केला पाहिजे. म्हणजे तो परमात्म्याचं रूप कसं सच्चिदानंद रूप आणि नाम कसं सच्चिदानंद. मग परमात्मा सच्चिदानंद रूप असल्यामुळे सत्य आहे नाही का, त्याला सत्यम परम धीमहि म्हटलं भागवतानं. असा तो सत्य आहे, तर त्याचं जे नाव आहे ते सुद्धा कसं असलं पाहिजे सच्चिदानंदच असलं पाहिजे. सच्चिदानंद म्हणजे सत्यच असलं पाहिजे. म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे खरे. सत्य आहे, परमात्मा सत्य आहे. जसं विज्ञानामध्ये न्यूक्लियस नावाचा जिन्नस तो स्थिर आहे आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे सगळं फिरते, तसं हा एकच स्थिर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एक तूची खरा एर वावगा पसारा, तुझं भिन्न काही आणि स्थिर राहे ऐसे नाही. त्याच्याशिवाय काही स्थिर नाही आणि तो स्थिर आहे, तो सत्य आहे आणि हे सगळं त्याच्या अधिष्ठानावर भासणारं आहे. म्हणून हे काय आहे मिथ्या आहे. वेळेचं भान ठेवून पुढे चालतो बरोबर. तसं वेळ आता 2-3 मिनिटात संपते कायद्यानुसार. पण आपल्याला कायदा पालन न करता त्याच्यातून मार्ग काढण्याची सवय असल्यामुळे मी 10-15 मिनिटाची सोय करतो बरोबर. पुढे महाराज म्हणतात हरिविण आहाच सर्व इंद्रिये. म्हणजे हरिभक्ती वाचून सर्व इंद्रिये व्यर्थ आहेत. हे जे आपल्याला मनुष्य शरीर मिळालेलं आहे, इंद्रिय मिळालेलं आहे, जगद्गुरू याचा विचार केला आहे. हे सगळं कशाकरता मिळालं. महाराज म्हणतात दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण आणि नाशे जीवपण भवरोग. याच्याकरता हे मिळालं. पण त्याचं काय झालं, कुठेतरी मी प्रवचनात एक दृष्टांत ऐकला होता, तो सांगतो. आमचं असंच असते, आमच्या खिशातलं काही नसते, याचं त्याचं ऐकलं की ब्रह्मपुरीतलं अमरावतीत सांगायचं आणि अमरावतीतलं ब्रह्मपुरीत सांगायचं. आता कुठेतरी आम्ही ऐकलं, मला आता आठवत नाही काय झालं, की एक फार श्रीमंत माणूस होता आणि ते श्रीमंत माणसानं घर त्याच्या शेतात, लांब होतं शेत गावी, तो शहरात राहत होता आणि त्या शेतात त्यानं मंदिर बांधलं. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्माच्या मंदिराची कथा सांगितली. हिंदुओं के मंदिरों की वाह वाह है वाह वाह, घर धनी पूजे नहीं घर में भी मंदिर होए के, नौकरों से काम ले ऐसे वीरों की वाह वाह, कोई तो मंदिर में लंबे किया कर पैर बैठे सामने, कोई तो पत्ते पिसे है ऐसे बहादुरों की वाह वाह. आपणच आपल्या मंदिरांचं पावित्र्य गमावतो. असो तो घरधनी पूजे नाही घर में भी मंदिर होय की, नौकरों से काम ले ऐसे वीरों की वाह वाह. यातला तो होता. त्याला एक नौकर ठेवला आणि तो नौकर गृहस्थाश्रमी असल्यामुळे सहकुटुंब सहपरिवार तिथं आला. त्याची राहण्याची व्यवस्था केली आणि मग तिथं मुक्कामी तो ठेवला, त्याची सर्व व्यवस्था करून दिली आणि तिथं त्याच्याकडे त्याला सांगितलं की या मंदिरामध्ये 2 दिवे लावायचे, एक शुद्ध तुपाचा आणि एक तेलाचा, 2 दिवे लावायचे. त्याला तूपही आणून दिलं, तेलही आणून दिलं आणि मग
हा राजा, हा श्रीमंत माणूस दिवसातून 3ही वेळा सकाळ दुपार संध्याकाळ तिथं जात होता. दिवा चालू आहे का? हां, ठीक आहे ठीक आहे. मग नंतर त्याला भरोसा आला त्या माणसावर. भरोसा आल्यावर मग त्यानं दुर्लक्ष केलं. 2च वेळा यायला लागलं. दुपारचं येणं बंद केलं. दुपारचं येणं बंद केल्यावर या नोकराने विचार केला, आपला मालक किती वेळा येते? 2 वेळा. मग दुपारी त्याला दिवा चालू दिसला नाही तरी काही हरकत. त्यानं काय केलं, सकाळी दिवा लावायचा, मालक निघून गेला की दिवा विझून टाकायचा आणि मग संध्याकाळी मालक येण्याच्या अगोदर दिवा लावायचा. आणि ते जे तूप आणि तेल वाचत होतं ते घरात तो खायला वापरत होता. नंतर त्यांनी काय केलं, तो श्रीमंत माणूस, आणि श्रीमंत म्हणजे महाराज म्हणतात श्रीमंताचा बाळ म्हणून 8 प्रहरवरी झोपू नको. पण ते लोक काही ऐकतात काय? तो सकाळी उठायला आळशी, सकाळचं येणं बंद केलं, रात्रीचा येत होता पाहायला. याला म्हटलं आता सकाळी येत नाही, दुपारी येत नाही, कशाला लावायचं? आपल्याला वाचते ना. संध्याकाळी फक्त हा ते दिवे लावत होता आणि 2ही टाईमचं तूप आणि तेल वाचवून त्याचा उपयोग घरी जेवणात करत होता. काही दिवसानं त्या श्रीमंतानं रात्रीचं येणं बंद केलं. अधूनमधून चक्कर मारू 8 दिवसातून 15 दिवसातून येत होता. त्याचा परिणाम याला अजून सूट भेटली. यानं जास्त वापरलं. एक दिवस काय झालं योगायोगानं की त्या मालकाला वाटलं जास्त वेळ करणं बरं नाही, 12:32 झाले, आपण लवकर जाऊ. म्हणून तो मालक एका दिवशी अचानकपणे दिवा पाहायसाठी गेला. दिवा पाहायसाठी गेल्यावर त्या नोकराचेच दिवे लागले. कारण त्याला माहीतच नाही मालक येते त्याला दिवे. आणि मग त्या मालकानं बारीक लक्ष ठेवलं. तर कसं ठेवलं, काय ठेवलं ते सांगत नाही, वेळ नाही आपल्याला. आणि मग त्यानं संशोधन केलं की मी जे याला देवासाठी दिवे लावण्यासाठी तेल आणि तूप दिलं आहे, हे देवासाठी दिलेलं याच्या संसारासाठी वापरतो. परिणाम काय झाला की त्या मालकानं, त्या श्रीमंतानं त्याला नोकरीवरूनच काढून टाकलं. कारण ज्याच्याकरिता तुला हे दिलं त्याच्याकरिता तू हे वापरत नाही ना, व्यर्थ. तसं हे कशासाठी दिले? इंद्रिय हातपाय का हे ह्याच्यासाठी दिले आहे, जेणे तू जोडशी नारायण. पण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं लहर की बडखा नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं लिहिलं, हे आँख जब तू धन्य है मेरा प्रभु देखा करे, ऐ कर्ण जब तू मान्य है उसकी कथा ऐका करे, रसने जब तू प्रिय है प्रभु का स्मरण करती रहे, गर ना करे ऐसी चलन तो बेशक मरती रहे. महाराज म्हणतात अभिमरती रहे. हे जगद्गुरु तुकाराम महाराज जे म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आणि ते जर विठोबाचे मुख पाहत नसतील तर ते व्यर्थ आहे. कानाने नाही का भद्रम कर्णे शृणुयाम, आमच्या अच्युत महाराजांनी त्याचं मराठीमध्ये केलं आहे. कानांनी शुभ ऐकू दे, डोळ्यांनी शुभ पाहू दे, हे जीवन तुझे दे दे, महिमा तुझीच ईश्वरा. ती म्हणत होती हा श्लोक. म्हणजे हे याच्याकरता दिलं, त्याच्याकरता न वापरणं हे व्यर्थ आहे. म्हणून ते म्हणतात हरिविन आहाच सर्व इंद्रिये. पुढे म्हणतात लटिके ते मौन भ्रमाचे स्वप्न. एका ईश्वराच्या नामचिंतनाशिवाय केलेली बडबड. नाथ महाराज म्हणतात हरी बोला तरी बोला, ना तरी
अबोला, व्यर्थ गडबडा करू नका, जा आपल्या घरी. एकनाथ महाराज म्हणतात, बरं मी नाही म्हणत, व्यर्थ गडबडा करू नका, हरी बोला तरी बोला ना तरी. कारण विनाकारण बळबळ करणं, आमचे महाराज म्हणत होते घुसळकर महाराज, विनाकारणची बळबळ करणं म्हणजे वाक्शक्तीचा ऱ्हास आहे. वाणीचा आणि मनाचा संयम व्हावा असं वाटत असेल तर मौन पाळलं पाहिजे. महाराज म्हणत होते असं. पण तोंड बंद आहे आणि तोंड बंद असताना मन 10 दिशांना फिरून राहिलं, याला मौन म्हणायचं. मौन म्हणजे आमच्या दादांनी सुदामदादांनी केलेली व्याख्या सांगू का? मौन म्हणजे मन उन करणं म्हणजे मौन. नाही तर मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अडचणीचे दार बाहेर माझी पैसं फार, काय करावे ते मौन, 10 दिशा हिंडे मन. त्याला काय मौन म्हणत असतात का? त्याला मौन म्हणत नाही. म्हणून मौन मनाला जर स्थिर करायचं असेल तर त्याला एका नामाच्याकडे वळवलं पाहिजे. आणि ते मन बाकीची बळबळ थांबवून एका नामाकडे वळवणं हेच खरं मौन आहे. याच्यापेक्षा दुसरं कोणतं मौन नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये असं म्हटलं आहे, अथवा अतिशय दृढ मौन श्री रामकृष्ण नामस्मरण, अखंड नामे गरजता पूर्ण, नाम स्तविले पूर्ण, वेदार्थ जाणं तिष्ठती पुढे. आणि त्यांनी नामस्मरणाला महामौन म्हटलं आहे. राम नामाचे जे स्मरण, या नावगा महामौन, वेदे नाम स्तविले पूर्ण, शुद्ध अध्ययन हरिनाम. म्हणून त्यांनी या नामचिंतनाला, नामस्मरणालाच खरं महामौन असं म्हटलं आहे. आणि म्हणून विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून मौन सुद्धा ते खरं जे ईश्वराचं नामस्मरणामध्ये रंगून जातं मन, त्यालाच खरं मौन म्हणतात. तोंड बंद आहे, जिकडे तिकडे 10 दिशेनं मन फिरून राहिलं असं जर मौन कोणी करत असेल तर ते मौन इथं लटिक येते मौन असं महाराज म्हणतात. पुढे हरिविन ध्यान नश्वर आहे. हरीच्या ध्यानाशिवाय दुसरं जे ध्यान आहे ते ध्यान नश्वर आहे. म्हणून मनारे ध्यास धर हरीचा, विसरुनी लक्ष विषयाचे. नाही का? प्रपंची कोण सुखी झाला न दिसला, विषय हे नाडीती देहा, नि आयुही फुका धाडी, प्रभू सुख घे जीवे धरुनी, न भय मग जन्म मरणाचे. आणि त्याकरता म्हणे तुकड्या धरी नेमा, स्मराया श्री हरी नामा, नामची नेई निज धामा, न इतरे कोणी कामाचे. म्हणून हे त्यांनी सांगितलं आहे. म्हणून ध्यान इथं म्हणतात हरिविन ध्यान व्यर्थ आहे. आता हरिविन म्हणतात म्हणजे मुख्य देवाचं ध्यान. बाकी कोण कोणाचं ध्यान करते, कोण्या देवाची भक्ती करत काही सांगता येत नाही. आमचे सुदामदादा आणि गुरुजी एक वेळा जवाहर गेट आहे की नाही आपलं अमरावतीचं, त्याचा परकोट आहे. त्या परकोटाच्या मध्ये एका कोणाड्यात शेंदूर लावून एक दगड ठेवला होता आणि तिथं लोक नवस करत होते. आपल्या गुरुजींनी विचारलं दादांना, हा देव कोणता आहे? म्हणजे गुरु दादा हा देव कोणता आहे? दादांनी सांगितलं तुकाराम महाराजांनी सांगितलेला देव आहे म्हणजे. कोणता? हेंदरी हेंदरी दैवते.
कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाचे रडते मागती शीते अवदान. आणि दादा बोलले होते, अशा देवाजवळ नाक घासल्यानं हा देव पावणार नाही. जो देव स्वतः त्याच्या नवसाचं दही भाताचं बोणं त्याला दिलं नाही म्हणून तो देव रुसून बसतो, ह्या देव तुमचं आमचं कल्याण करणार आहे का? सांगायचं तात्पर्य, ज्या देवतेची आपण उपासना करतोय ती देवता सुद्धा वैदिक असावी. आपल्या वैदिक परंपरेमध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी देव पंचायतन निर्माण केलं आणि 5 देव त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले आणि 5च पंथ आहेत. गाणपत्य, शैव, शाक्त, वैष्णव आणि कोण सुटले? शौर्य. शौर्यचे 5. तर ह्या देवतेची उपासना करा. मग आचार्यांनी सांगितलं की आपला जो मुख्य देव आहे तो मध्यभागी ठेवायचा आणि 4 बाजूने 4 ठेवायचे वगैरे वगैरे आहे. आणि तुकाराम महाराजांनी हे वैदिक देव सोडून अन्य देवतेच्या उपासनेत जे भटकतात त्या लोकांना असं म्हटलं आहे, सांडुनी हरिहर देव अंधरिती भाव शुल्लकी. हे देव आपल्याला काय होणार? साखरे महाराज म्हणत होते की हे जे देव आहेत अन्य ते शीतला माता वगैरे वगैरे ते नाव घेत होते ते साखरे महाराज, किसन महाराज साखरे, हे त्यांची स्वतःचीच पंचायत आहे ते भक्ताला काय देतील. मी साखरे महाराजांचा एक दृष्टांत ऐकला होता, तो सांगतो आणि मग प्रवचन सुरू करतो. काय झालं, एक असा उपासक होता, तो त्यानं शीतला मातेची उपासना केली. साखरे महाराजांनी सांगितलेलं सांगतो, उपासना करताना हे जे देव असतात असे अवैदिक, हे लवकर प्रसन्न होतात, कारण त्यांच्याकडे कोणी जात नाही. ती लवकर प्रसन्न झाली. वरम ब्रूहि, सांग काय वर पाहिजे. आणि यांनी सांगितलं, मी व्यापारी आहो, मला व्यापारासाठी या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला सगळं ओझ न्यावं लागते. माझी अशी इच्छा आहे, मला एक घोडा दिला पाहिजे. याने घोडा मागितल्यावर ते शीतला माता म्हणायला लागली, माझ्यामध्ये जर तुला घोडा देण्याचं सामर्थ्य असतं तर मी गाढवावर बसून फिरली असती काय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, मला देवा देवतेची निंदा करायची नाही आहे, त्याच्यावर निंदा करायची नाही आहे, परंतु जी देवता स्वतःच काही करू शकत नाही ते दुसऱ्याचं काय करू शकते. म्हणून अन्य देवतांचं ध्यान परमात्म्याशिवाय हे सुद्धा नश्वराचं, सगुणाचं जरी ध्यान धरलं तरी ते सुद्धा कधीतरी आहे की नाही. आणि जर मुख्य परमात्मा सोडून बाकीच्या देवतांचंच ध्यान जर इतकं नश्वर असेल तर विषयाचं ध्यान किती नश्वर असलं पाहिजे. आचार्य विनोबांनी गीताई लिहिली आईसाठी, विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला. गीतेमध्ये आहे ना, ध्यायतो विषयान पुरुषा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोध विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. इतकं खाली आणून ठेवते हे ध्यान. म्हणून त्या हरीच्या ध्यानाशिवाय अन्य ध्यान हे काय व्यर्थ आहे, हे जगद्गुरू सांगतात. आणि म्हणून दुसरी गोष्ट, लटकिया व्युत्पत्ती हरिविण करीती, हरी नाही चित्ती तो शव जाणा. एका परमात्म्याचं ज्ञान झाल्या वाचून जे काही बाकीचे सगळे ज्ञान असतील त्याला काही अर्थ आहे का?
ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, अगा वेदविद जरी झाला तरी माते नेणता वाया गेला, नाही का. परंतु जसं कसं त्याला उदाहरण दिलं त्यांनी, कोंडा सोडून द्यायचा आणि भुसा चुकण्यात बसायचा, अशी गोष्ट आहे. बाकीचं सगळं प्रसंग मी पूर्ण सांगत नाही, तो उपनिषदामध्ये आला आहे. ते सनकादिकांनी विचारलं होतं देवर्षी नारदाला की तुम्ही काय काय, तुम्हाला कोणती कोणती विद्या आहे, नाही का, पराविद्या अपराविद्या वगैरे तो सगळा विषय. तर असं असल्यामुळे त्या एकाच्या ज्ञाना वाचून सर्व ज्ञान कसे आहेत, म्हणून त्याकरता हो ब्रह्मविद्या का उदय असं महाराजांनी सांगितलं. आणि आम्हाला असं कळलं, हो ज्ञान सबमे एकही जिससे मनुज निशंक हो. कसं सच्च ज्ञान ही तू है सदा विश्वभर में ध्यान हो, असं हे एकाच ज्ञान व्हावं. एका विन जग काही असे ना, असं महाराजांचं भजनामध्ये हे एकाच त्याचं ज्ञान सोडून बाकी सर्व ज्ञान काय आहे, व्यर्थ आहे. म्हणजे त्याला ब्रह्मीभूत रमनाथ महाराज परभणीकर मरणमारी विद्या म्हणत होते. या मरणमारी विद्येच्या शिवाय बाकीच्या सगळ्या विद्या ह्या मरणाकडेच नेणाऱ्या आहेत. म्हणून या सर्व विद्या सुद्धा काय आहेत, व्यर्थ आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की या सगळ्यामध्ये हरीच मात्र एक असल्यामुळे आणि हरीचं नामच एक सत्य असल्यामुळे महाराज म्हणतात, तुका म्हणे हरी हे धरीशी निर्धारी, तरी तू झळकरी जासी वैकुंठाशी. निर्धार, आणि याला निर्धार पाहिजे, भवतु निश्चय दार्ढ्यात, नाही नारद भक्तिसूत्रात म्हणतात. आणि तेच जे देवर्षी नारदांनी याच्यामध्ये संस्कृतात सांगितलं, तेच तुकडोजी महाराजांनी मराठीत सांगितलं. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, हा निर्धार करून निश्चय, नाही का, तुकाराम महाराजांना निश्चयाचे बळ, आणि तुका म्हणे त्याची निश्चयाचं बळ पाहिजे. आणि त्या निश्चयाच्या बळानं काय होईल, महाराज म्हणतात की तरी तू झळकरी जाशी वैकुंठाशी. वैकुंठाशी जाशी म्हणजे वैकुंठात जाण्यासाठी कुठं काही वर जाण्याची गरज नाही, तो झाला वैकुंठ वेगळा. पण आपल्या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रामध्ये म्हटलं आहे ना, वैकुंठ पुरुषम प्राण, हा परमात्माच काय, ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ, नाही का. महाराजांनी तुकडोजी महाराजांनी काय म्हटलंय, विठू सर्वत्र घनदाट, पंढरी विश्वीची पेठ, तुझा नाहीच वैकुंठ, सदा तेथेची दृढ राहू, चला हो पंढरी जाऊ, जीवीच्या जीव लगा. म्हणजे तुझा नाहीच वैकुंठ, आमच्यासाठी हा हरी हाच वैकुंठ आहे. म्हणजे तू सुद्धा काय हरीच्या स्वरूपाला प्राप्त होशील, हरिरूप होशील. कधी झडकरी, फक्त त्याकरता झडझडून वहिला नाही का, म्हणजे होईल असं म्हणतात, नाही का. आणि एक शंका येऊ शकते की या नामाची कास धरल्यानं कसा काय जाशील बुवा, कारण ज्ञानादेव तू काय बोलले. तर त्याला असं आहे की परंपरेने मोक्ष आहे, हे नामानं परंपरेनं, आणि ज्ञानानं डायरेक्ट आहे. तर हे नामानं अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता होऊन, ज्ञानाचा अधिकार होऊन, एखाद्या योग्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्म्याच्या कृपाळू दयाळू महात्म्याच्या कृपेनं काय होईल, तुझ्यावर त्यांची जर कृपा झाली तर मग तत्वमसी ऐसी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणी जागी, नाही का. किंवा असं पद्धतीनं सगळं होईल असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नाही का. कारण नामस्मरणामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्या नामाचा जर नाम जप केला तर कर्माची बाजू साफ होते. आणि नाम हे नाम जप न ठेवता नामस्मरण केलं तर भक्तीचा विषय आहे. आणि तिसरा टप्पा, नाम आणि नामीचा अभेद जर कळला तर तो ज्ञानाचा भाव होतो.
इतकं सामर्थ्य या हरीच्या नामामध्ये असल्यामुळे सत्य असलेलं हरीचं नाम धारण करून त्या हरीच्या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता हा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या गाथेच्या माध्यमातून सांगितला आहे. गुरुदेवाच्या कृपेनं जसं काही शक्य झालं तसं बालक बोबळा बोली का वाकुळा विचुका पावली अशा पद्धतीनं मी आपल्या सर्वांच्या समोर काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सर्व संतांच्या कृपेनं आणि हे चिंतन करता करता थोडंसं उशिरा सुरू झाल्यामुळे माझ्या सवयीप्रमाणे मी वेळ घेतला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि या चिंतनामध्ये जर कदाचित काही न्यूनाधिकता भासली असेल तर आपण ती उणीव भरून काढण्याकरता समर्थ आहात. म्हणून तरी न्यूनतेपुरते अधिकते सरते करोनी घ्यावे हे तुमते विनवितो असे बालक बोबळा बोली का वाकुळा विचुका पावली ते चोज करोनी माऊली रिझे देवी जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य जरी बोले बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी असा आपण गोड करून घ्या ही अपेक्षा करतो. आणि बोलताना जर काही अपसिद्धांत झाले असतील तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आणि जे काही मी शास्त्रशुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला असेल तो भाग आम्ही ऋषीवर्ग घुसरकर महाराजांचं, गुरुजींचं, काठोडे गुरुजींचं, आचार्य वेरुळकर गुरुजींच्या सहवासाचं फळ आहे, मार्गदर्शनाचं फळ आहे असं समजून हे प्रवचनरूपी पुष्प जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी, राष्ट्रसंतांच्या चरणी आपण सर्व भगवतरूप श्रोतृगणाच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तो निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. तो प्रपंच एक परिणाम साचा अतिशय सुंदर पद्धतीने आपण भगवद्गीता, उपनिषद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गणपती महाराजांचा नरखाव आहे. प्रत्येकाच्या उदाहरण देऊन संकेत महाराज काय आहे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. प्रपंच कसा आहे आणि एक सत्य काय आहे, ब्रह्मसत्य जगत मिथ्या ब्रह्मजीवन अपरहा हे आहे. सगळीकडे मग तो ईश्वरच धरला आहे. धरला घनदाट हरी दिसे हरिदा ठाव या राघवे नाही. आणि अशा सुंदर पद्धतीने आपला विषय प्रत्येक जशी गुलाबाची कळी असते आणि एक एक असं पाकळी उलगत जाते त्याप्रमाणे हा छोटासा हा विषय, छोटासा नाही हा विषय अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्याला समजावून सांगितला आहे. धन्यवाद सचिन महाराज. काय संकेत सचिन महाराज संध्याकाळपर्यंत येतात.